आम्हाला तात्पुरती मलमपट्टी नको तर हक्काचा दर्जेदार रस्ता हवा याची ठाम भूमिका घेत शिंदखेडा येथील सगस नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पीडब्ल्यूडी संथ आणि थातूर मातूर कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवा चौक दरम्यान सध्या सुरू असलेल्या खड्डे बुजवण्याच्या कामावरून शहरात नववाद पेटला असून नागरिकांनी थेट शिवपथच्या निर्मितीची मागणी लावून धरली आहे। आम्हाला ठिगळ नको, शिवपथ हवाय, नागरिकांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला संतप्त सवाल केला आहे। सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी गांधीगिरीच्या माध्यमातून सदर रस्त्याची दुरवस्था नागरिकांसमोर मांडत प्रशासनावर तीव्र स्वरूपाचा विरोध यापूर्वी देखील केला आहे। अशातच काल आज झालेल्या फक्त ठिगळ लावून रस्ता शोचा असल्याचं दाखवत नागरिकांना खुश करण्याचे दुर्भाग्य केलं जात आहे। पण शिंदखेडा शहरातील नागरिक हे यावर थांबणार नसून आम्हाला हा रस्ता सुयोग्य वापरासाठी करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। 13 कोटींचा शिवपथ निधी कागदावरच। शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आदरणीय मंत्री महोदय श्री जयकुमार रावल यांनी तब्बल 13 कोटी रुपयांचा शिवपथ निधी मंजूर केला आहे। मात्र इतका मोठा निधी मंजूर असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ खड्डे बुजवून ठिगळ लावून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्थानिक जनतेने केला आहे। थातूर मातूर काम बंद करा। सध्या या कामाची अवस्था अत्यंत दयनीय असून तो रस्ता म्हणण्याच्या लायकीचा उरलेला नाही। त्यामुळे निव्वळ खड्डे बुजवून नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकणे बंद करावे। मंजूर झालेल्या 13 कोटी रुपयांच्या निधीतून छत्रपती शिवाजी महाराज चौफुली ते भगवा चौफुली दरम्यानचा रस्ता अत्यंत उत्कृष्ट, भव्य आणि हायटेक पद्धतीचा बनवण्यात यावा। पावसाळा तोंडावर असल्याने काही दैनंदिन वाहतुकीचा खोळंबा पाहता संपूर्ण शिवपथ रस्त्याचं प्रत्यक्ष आणि दर्जेदार काम तात्काळ सुरू करण्यात यावं। स्थानिक नागरिकांच्या मते भाऊंनी दिलेला निधी हा शिंदखेडकरांसाठी हक्काचा आहे। त्यामुळे आम्हाला मिळणारा रस्ताही एकदम मस्त आणि उत्कृष्ट दर्जाचाच मिळाला पाहिजे। या प्रकरणावरून आता शिंदखेडकरांमध्ये मोठी जनजागृती निर्माण झाली असून शहराच्या हक्काच्या विकासासाठी आणि दर्जेदार रस्त्यासाठी संपूर्ण शहर एकवटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता या जन आक्रोशानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग भानावर येणार का आणि शिवपथचे काम आधी सुरू होणार का याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत, शिंदखेडा।